छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये एका व्यक्तीने घराबाहेर लावलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय झालाय। आपल्याकडे मतं मागायला येऊ नका असं आवाहन या व्यक्तीने केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे। वारंवार नगरपरिषदेमध्ये निवेदनं दिली पण समस्या सुटलीच नाही। आता नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार दारोदारी मतं मागायला जात आहेत। मात्र आमचा पाण्याचा प्रश्न सोडवत नसाल तर आमच्याकडे मतं मागायला येऊ नका असं या उमेदवारानं बॅनरवरती लिहिलंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। पैठणमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। सगळीकडे प्रचार जोरदार आहे, रॅल्या काढल्या जात आहेत, लोकांना भेटलं जात आहे। मात्र पैठणमधल्या एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधतंय आणि हे बॅनर मतदार राजानं लावलेलं आहे आणि त्यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की नगर परिषदेची जी निवडणूक आहे तिथे प्रभाग क्रमांक 12 मधील जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ नये, मतदान मागू नये असं हे जे विलास जोशी आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। कारण की 4 वर्षांपासून नगर परिषदेकडे पिण्याच्या पाण्यासाठीची मागणी ते करतायत आणि त्यांना जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज देखील आपण पाहतोय की त्यांनी त्या बॅनरवरती लावलेले आहेत। जायकवाडी इथून फार तर फार 1 किलोमीटर दूर असेल, जी छत्रपती संभाजीनगर जालन्यासह 300 खेड्यांची तहान भागवते, मात्र ती पैठणकरांची भागवू शकत नाही। का वाटलं की तुम्हाला अशा पद्धतीचं बॅनर लावावं? कारण की आम्ही नगर परिषदमध्ये अनेक वेळा सांगूनही कुठलीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही। पाण्याचा वापर घरातल्या लेडीजला कंटिन्यू लागत असतो। पर्यायी गल्लीत दुसऱ्या ठिकाणी बोर होते, तिथून आम्ही कंटिन्यू पाणी घ्यायचो। त्याचाही आम्हाला खूप त्रास झाला, तर आम्ही समोर बोर घेतला आणि बोरचंही पाणी आम्ही पिण्यासाठी व इतर वापरासाठी वापरत आहोत। किती अर्ज केले? कमीत अर्ज भरपूर केले, पण माझ्याकडे सध्या जे अवेलेबल होते ते अर्ज मी या ठिकाणी लावले आणि पाणी येत नाही म्हणून नगर परिषद नळपट्टी माफ करते, तर 1 वर्षाची नळपट्टी देखील माफ केली, त्याची देखील मी पोहोच या ठिकाणी लावलेली आहे। मतदानाला जाणार नाही? शक्यतो निर्धार तोच केलेला आहे, परंतु जे उमेदवार आहेत हे सर्व आपलेच आहेत, वेळी काय निर्णय असेल ते घेऊ। मात्र पैठण सारख्या ठिकाणी ही मतदाराला आपला विकास करून घेण्यासाठी आणि पाणी पाहिजे म्हणून अशा प्रकारचे बॅनर लावण्याची वेळ आली आहे। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।